एकाकी आईची संघर्ष गाथा. नागपूर शहराच्या एका छोट्या वस्तीत, जिथे सकाळी चहाच्या टपरीवरून येणारा गरम चहाचा वास आणि दुपारी धुळीच्या वावरडीने भरलेल्या रस्त्याचा आवाज नेहमीचा राहायचा, तिथे राहत होती अर्चना. अर्चना एक सामान्य गृहिणी नव्हती, ती एक आई होती. तिच्या जीवनात संघर्ष आणि प्रेम यांचा एक अनोखा मेळ होता. तिचे वय आता 40च्या उंबरठ्यावर होते, पण तिच्या डोळ्यात अजूनही त्या तरुणपणाची चमक होती, ज्याने तिच्या जीवनातील कठीण प्रसंगांना समोर जाण्याची शक्ती दिली होती. अर्चनाची कथा सुरू होते तिच्या बालपणापासून, नागपूरच्या एका छोट्या गावात, जिथे शेतात काम करणारे आई वडील आणि 3 भावंडांसोबत तिचे बालपण गेले. घरची परिस्थिती इतकी गरीब होती की सकाळी उठून शाळेत जाण्याआधी तिला शेतात पाणी देणे, जनावरांना चारा देणे असे काम करावे लागत असे. पण अर्चनाच्या मनात नेहमी एक स्वप्न होते, शिक्षण घेऊन मोठं होण्याचं. तिची आई, जिचे नाव लक्ष्मी होते, नेहमी सांगायची, बेटा, शिक्षण हे तुझ्या जीवनातील एकमेव हत्यार आहे, त्याने तू जग जिंकू शकतेस. लक्ष्मी स्वतः अशिक्षित होती, पण तिच्या डोळ्यात मुलीच्या भविष्यासाठी एक आशा होती. पण जीवन नेहमी योजनाप्रमाणे चालत नाही. अर्चना 10वी उत्तीर्ण झाली तेव्हा तिच्या वडिलांचा अचानक अपघात झाला. शेतात काम करताना ट्रॅक्टर खाली येऊन ते गंभीर जखमी झाले. घरची जबाबदारी अर्चनावर आली. तिने शाळा सोडली आणि एक छोट्या कारखान्यात काम सुरू केले. तिथे ती दिवसभर मशीन चालवायची आणि रात्री घरी येऊन आईला मदत करायची. तिच्या भावंडांना शिक्षण देण्यासाठी तिने स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवले. आई, मी काम करेन, तू काळजी करू नको, असं ती म्हणायची. पण रात्री एकट्यात तिच्या डोळ्यात अश्रू यायचे. तिचे स्वप्न डॉक्टर होण्याचे होते, पण आता फक्त एक आठवण बनले होते. काही वर्षांनी अर्चनाचे लग्न ठरले. तिचा नवरा राजेश नागपूर शहरात एका छोट्या दुकानात काम करत होता. लग्नानंतर जीवन थोडेसे सुखी वाटले. राजेश प्रेमळ होता. अर्चनाचे त्याच्यासोबत एक नवीन जीवन सुरू झाले. त्यांना एक मुलगा झाला, ज्याचे नाव आर्यन ठेवण्यात आले. आर्यनच्या जन्माने घरात आनंद आला. अर्चना आता पूर्ण वेळ आर्यनची देखरेख करत असे. ती आर्यनला शिकवायची, बेटा, तू मोठा होऊन आईचे स्वप्न पूर्ण कर. आर्यन हुशार होता. शाळेत नेहमी पहिला यायचा. अर्चनाच्या जीवनात आता एक नवीन उद्देश होता, मुलाला मोठे करणे. पण नियतीने दुसरेच काही ठरवले होते. एक दिवस राजेश कामावरून घरी येत असताना एका दुचाकी अपघातात त्याचा मृत्यू झाला. अर्चना अवघ्या 30 वर्षाची होती तेव्हा घर उद्ध्वस्त झाले. आर्यन फक्त 5 वर्षाचा होता. अर्चनाच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते. का हे सर्व माझ्यासोबत घडलं, ती स्वतःला विचारायची. आई वडील आधीच गेले. भावंड स्वतःच्या जीवनात व्यस्त होते. आता ती एकटी पडली, एका छोट्या मुलासोबत. सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. अर्चना काम शोधू लागली. तिने एका छोट्या टेलरिंग शॉपमध्ये काम सुरू केले. दिवसभर शिवणकाम करायची आणि रात्री आर्यनला अभ्यास करवायची. आई, बाबा कधी येणार, आर्यन नेहमी विचारायचा. अर्चना त्याला मिठी मारून म्हणायची, बेटा, बाबा स्वर्गातून तुझ्यावर लक्ष ठेवत आहेत, तू मोठा हो, त्यांना अभिमान वाटेल. पण तिच्या मनात एक वेदना होती, ज्याने तिला रात्री झोप येत नव्हती. एक दिवस अर्चनाच्या जीवनात एक नवीन व्यक्ती आली, तिची शेजारीण सुनीता. सुनीता एक विधवा होती, जिला 2 मुली होत्या. तिने अर्चनाला सांगितले, ताई, एकटे राहू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. सुनीताने अर्चनाला एका महिला संघटनेत सामील केले, जिथे विधवा स्त्रिया एकत्र येऊन काम करतात. तिथे अर्चनाने शिकले की जीवनात संघर्ष असतो, पण एकमेकाच्या साथीने ते पार करता येते. आर्यन मोठा होत गेला. तो शाळेत चांगला अभ्यास करत होता, पण घरची परिस्थिती इतकी गरीब होती की त्याला कॉलेजचे शिक्षण घेणे कठीण वाटत होते.
अर्चना दिवस रात्र काम करायची. तिने टेलरिंग सोबत घरातून छोटे मोठे कामे सुरू केली. कुर्ते शिवणे, साड्या रंगवणे. आई मीही काम करेन, आर्यन म्हणायचा. पण अर्चना म्हणायची, नाही बेटा, तू अभ्यास कर, मी सगळं सांभाळेल. एकदा आर्यनला शाळेतून एक स्पर्धा जिंकण्याचे प्रमाणपत्र मिळाले. तो घरी आला आणि अर्चनाला मिठी मारली. आई, हे तुझ्यासाठी. अर्चनाच्या डोळ्यात अश्रू आले. तिला वाटले हे संघर्ष व्यर्थ नाही, पण जीवनात अजून एक मोठा धक्का येणार होता. आर्यन 12वीत असताना अर्चनाला एक आजार झाला. कॅन्सर. डॉक्टरांनी सांगितले ऑपरेशन करावे लागेल, पण खर्च खूप आहे. अर्चना घाबरली. तिच्याकडे इतके पैसे नव्हते. तिने सुनीताला सांगितले, मी काय करू? सुनीताने संघटनेतून मदत मागितली. काही दानशूर लोकांनी मदत केली, पण तरीही पैसे कमी पडत होते. आर्यनने हे ऐकले आणि त्याने निर्णय घेतला, तो कॉलेज सोडून काम सुरू करणार. अर्चनाला जेव्हा माहीत झाले तेव्हा ती खूप रडली. नाही बेटा, तू माझे स्वप्न तोडू नकोस, मी लढेल, असे ती आर्यनला म्हणाली. तिने स्वतःचे दागिने विकले, कर्ज घेतले, ऑपरेशन झाले आणि ती बरी झाली. पण तिच्या शरीरात कमजोरी आली होती. आर्यनने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तो अभियांत्रिकी शिकत होता. अर्चना आता घरातूनच काम करत होती. तिच्या डोळ्यात आर्यनच्या यशाची आशा होती. आणि एक दिवस आर्यनला एका कंपनीत नोकरी मिळाली. तो घरी आला आणि म्हणाला, आई, मी मोठा झालो, आता तू आराम कर. पण जीवन नेहमी सुखी संपत नाही. आर्यन जेव्हा लग्नाचा झाला तेव्हा त्याने एक मुलगी पसंत केली, प्रिया. प्रिया शहरातील एका श्रीमंत कुटुंबातील होती. लग्न झाले आणि आर्यन प्रियासोबत नवीन घरात राहू लागला. आणि अर्चना पुन्हा एकटी राहिली. सुरुवातीला आर्यन येत होता, पण नंतर कामाच्या व्यस्ततेत तो कमी येऊ लागला. एक दिवस अर्चना आजारी पडली. तिने आर्यनला फोन केला, पण तो म्हणाला, आय, मी व्यस्त आहे, उद्या येतो. अर्चना रडली. तिला वाटले की इतके संघर्ष केले आणि आता एकटी आहे. सुनीता आली आणि म्हणाली, ताई, मुले असेच असतात, पण तू मजबूत आहेस. आर्यन आला तेव्हा अर्चना म्हणाली, बेटा, मी तुझ्यासाठी सर्व काही केले, आता तू मला विसरू नकोस. आर्यनच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने आईला मिठी मारली आणि म्हणाला, आई, मला माफ कर, मी चुकीचा होतो. त्याने अर्चनाला स्वतःसोबत राहायला नेले. आज अर्चना आर्यनच्या घरात राहते. तिच्या नातवंडासोबत खेळते. जीवन हे प्रेम आणि संघर्षाचा मेळ आहे. आईचे प्रेम कधीच संपत नाही.